नमस्कार. तू ही रे माझा मितवा ह्या मालिकेमध्ये आपण पाहत आहोत. ईश्वरी रात्रभर घाबरलेली असते. तिला पडलेल्या स्वप्नाची भीती वाटत असते. त्याच्यामुळे तिच्या आई तिला मांडीवर थोपवत तिला झोपी लावते आणि तिच्या आईला काळजी वाटत असते. कसली मुलगी आहे, किती विचार करतेस. आणि सकाळी लवकर उठायचं म्हणून तिने बेलही लावून ठेवलेली असते. ती बेल पाहून तिला हसायलाच येतं. किती कामाची काळजी वाटते हिला. नेहमीच कामाचा विचार करते आणि 2-2 बेल लावून ठेवले. इकडे अर्णवला लवकरात लवकर सत्य सांगण्यासाठी ईश्वरीपर्यंत पोचायचं असतं आणि तो घरी न जाता थेट ईश्वरीच्या घराकडे जायला निघतो. आणि ईश्वरी इकडे गाढ झोपेमध्ये असते. तिने दुसरी बेल पण लावलेली असते. ती बेल पाहून पटकन तिची आई बंद करते आणि म्हणते तिला आरामाची गरज आहे. थोडा वेळ झोपली की तिला बरं वाटेल. ती फार विचार करते, खूप वेडाबाई आहे असं म्हणत तिला ती थोपवून झोपी लावते. अर्णवला मात्र घाई असते ती ईश्वरीच्या घरी पोहोचण्याची. आणि इकडे घरी राकेश पोहोचलेला असतो. अंजली टेन्शनमध्ये असते, काय झालं असेल. आणि चिंटूही घरी आला नाही, हे पण घरी आले नाही, काही संकटात तर अडकले नसतील ना. तितक्यात पाठीमागनं राकेश हाक मारतो आणि त्याला पाहून तिच्या जीवात जीव येतो. अहो, तुम्हाला इतकं कसं लागलं आहे, काय झालं आहे म्हणून ती काळजी करू लागते, त्याच्याकडे पाहू लागते आणि घाबरलेल्या परिस्थितीतच ती त्याला प्रश्न करत असते. तेव्हा ती खूप घाबरली आहे. तिला जवळ घेऊन राकेश म्हणतो, अजिबात घाबरू नको, मी एकदम व्यवस्थित आहे. अगं अर्णव वेळेत आला म्हणून मी आता सुखरूप आहे असं म्हणत काय नक्की झालं अंजली विचारू लागते. मग तो सांगू लागतो की मी NGOचं काम करतो आहे. समाजसेवा करायची म्हणजे काही सोपी नसते आणि बरेच लोक असे असतात जे आमच्यावरती हल्ले करू शकतात, आम्हाला मारू शकतात. त्यामुळे ना नेहमी सावध राहावं लागतं. आणि असं बोलत असताना म्हणजे नक्की काय झालं मग अंजली विचारू लागते. अंजलीला तो सांगतो, अगं कधी-कधी असंही होतं की आमच्याबद्दल अफवा पसरवल्या जातात की आम्ही चांगले माणूस नाही, वाईट आहोत, पैशासाठी काहीही करतो. अगदी काही लोक तर असं पण बोलतात की यांचं विवाहबाह्य काहीतरी संबंध आहे, दुसरं लग्न केलं आहे, दुसरीकडं आणखी एक घर आहे. अशा काहीही अफवा पसरवतात. त्यासुद्धा तुला ऐकावं लागू शकतात. बघ, आज हल्ला झाला, उद्या अशा बातम्या घरापर्यंत पण येतील. असं म्हटल्यानंतर अंजली काळजीने म्हणते, काहीही काय बोलताय आहो तुम्ही, असं काहीही होणार नाही आणि कोणी अशा बातम्या आणून सांगितल्या तरी मी त्यांच्यावर विश्वास ठेवणार नाही. भोळी गं माझी बायको म्हणत तिला तो जवळ घेतो. आणि तुम्ही तर घरी आलात पण अजून चिंटू कसा आला नाही म्हणून ती प्रश्न विचारते. तेव्हा तो म्हणतो, मग तू ना चिंटूला फोन कर, कुठे आहे ते विचार आणि त्याला लवकरात लवकर घरी यायला सांग. असं म्हणत ती लगेचच त्याला फोन लावायला घ्यायला उठते. पण तिला चक्कर येते. चक्कर आलेली पाहून लगेचच राकेश तिला सांगतो की तू आता आराम कर, इथे बस, मी आहे ना तुझ्यासाठी. पण ती म्हणते, नाही आहो, काय झालं काय माहिती, अजून हा आलाच नाही. आणि ती उठते, लगेच तिला चक्कर येते आणि तिला पटकन सावरत खाली बसवतो. आणि मग राकेश तिला फोन करायला सांगतो अर्णवला. अर्णव इकडे घाई गडबडीत पोहोचलेला असतो ईश्वरीच्या दारापर्यंत आणि दरवाजात जाऊन बेल वाजवावी, तिला सगळं सत्य सांगावं तावातावाने तो तिथपर्यंत पोहोचतोही. तितक्यात ना फोन येतो ताईचा. अंजली ताईने फोन केला आहे म्हटल्यावरती काहीतरी काळजीचं कारण असेल. राकेश मात्र घरी पोचला असेल का असा प्रश्न त्याला पडला. लगेचच अंजली तिकडनं त्याला प्रश्न करू लागते, अरे हे घरी आले पण तू आला नाहीस, मला तुझी काळजी वाटत आहे, कुठे आहेस तू, आत्ताच्या आत्ता घरी ये. राकेशचं मात्र गड जिंकल्यासारखं वाटते. त्याला ईश्वरीच्या घरी पोचण्या अगोदरच बरोबर त्यांनी अंजलीकडनं डाव करून घरी बोलवून घेतलं. अंजली काळजीने त्याला म्हणत असते, माझी तब्येत बरी नाही, मला चक्कर आल्यासारखं होते, तू लवकर घरी ये बरं. आणि चक्कर आल्यासारखं वाटल्यामुळे पटकन तिला राकेश पकडतो आणि म्हणतो, अरे तुला चक्कर आलीस का, बस बस इथे बस असं म्हणत तिला पकडू लागतो. आणि अर्णव हा शब्द ऐकतो की तिला चक्कर आली, ताईची तब्येत बरी नाही म्हटल्यावर त्याला काळजी वाटते आणि तो पटकन घरी जायला तिथून निघून येतो. आणि ईश्वरीशी आपण नंतर बोलू असाही विचार करतो. पटकन गाडीत बसतो आणि आपापल्या घरी यायला निघतो. इकडे सकाळी सकाळी ईश्वरी झोपेतनं उठते तर इतका उशीर झाला, मी आज लवकर उठलेच नाही. मग तिला नम्रता चिडवू लागते, तू काय बाई आता लग्न होणार महाराणी, तू मस्त राजकुमारी, तू कितीही वेळ झोपली तरी चालेल असं म्हणत चिडवत असते. आणि ईश्वरी तिला म्हणते, काही काय बोलत असते तू, नेहमीच बडबड करते असं म्हणत ती उठता क्षणी तिला चक्कर आल्यासारखं गरगरल्यासारखं होतं. नम्रता तिला पटकन खाली बसवते आणि बघते तर काय, तिच्या शरीराला हात लावून की हा तर तापलेला दिसतोय. मग ती म्हणते की आई इकडे ये, ईश्वरीला बघ किती ताप चढला आहे आणि हे पटकन आवरून जॉबला जायला निघायचं म्हणते.
त्यात ती म्हणते मी एखादी गोळी खाऊन घेईन, मला लगेच बरं वाटेल. पण आई म्हणते नाही, हिला ना पहिले डॉक्टरकडे घेऊन जा. नुसते गोळ्या खाऊन आपण आपलं स्वतः बरं नसतं होत. आपण डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा. डॉक्टर जसं सांगतील तसं करायचं. आणि खरं सांगू का ईश्वरी, तू ना त्या स्वप्नाचा फार विचार करत आहे, त्याच्यामुळेच तुला हे असं होते. अगं अशी स्वप्न खरी नाही होत, तू का टेन्शन घेतेस? तू ना स्वतःला शांत ठेव, मन शांत ठेव. आणि आज मी तुला कुठेही जाऊ देणार नाही, फक्त आराम तू घरात बसून करायचा. इकडे अर्णव घरी पोचतो. अंजली घाबरते, त्याला विचारते काय झालं होतं, पण तो एक शब्दही बोलत नाही. तो म्हणतो ताई मी सुखरूप आहे, काही काळजी करू नको. आणि अंजली मग त्याला म्हणत असते की तू मला दिसला नाही, हे घरी आले, मला तुझी काळजी वाटत होती रे. तू डोळ्यासमोर नसला की माझा जीव घाबरलेला होतो, माहिती आहे ना तुला. आणि तू यांचा जीव वाचवला, खरंच तुझे खूप खूप आभार, असं म्हणत ती त्याच्यासमोर बोलत असताना तो तिला म्हणतो ताई तू काहीही काय बोलते, आपल्या दोघांमध्ये आभार आणि थँक्यू असं कधीपासून यायला लागलं आहे गं. तिच्याकडे तो बघत असतो. माझी ताई किती निरागस आहे. इकडनं राकेश दोघांचं बोलणं पाहून ऐकत असतो आणि मनातले मनात हसत असतो. आता हा हिला कधीच सत्य सांगू शकणार नाही, कारण याचा बहिणी तितका जीव आहे ना. आणि तिला तिची काळजी करण्याचं नाटक करत तिला नाश्ता चहा घेऊन येतो. आणि सालीसाहेब तुम्ही आलाय, तुमच्यासाठी पण आणू का? तर तो मानाने नकार देतो. आणि अंजली म्हणते किती गं गोंडस माझा भाऊ, शांत स्वभावाचा आहे ग हा तुझा भाऊ, असं म्हणत राकेश त्याचं कौतुक करू लागतो. आणि त्याचा हाच शांत स्वभाव मला खूप आवडतो, असंही कौतुकाने बोलत असतो. तर ती म्हणते नाही हो, माझा भाऊ अजिबात शांत नाही, माझ्याशी नेहमीच भांडत असतो. तर तो त्याला म्हणतो राकेश की माझ्या बायकोशी भांडत जाऊ नको, माझ्या बायकोशी जर भांडला तर तुझी काही खेर नाही, असं म्हणत ती चेष्टा मस्करी करत असतात. आणि अंजलीला खुश ठेवण्याचा राकेश प्रयत्न करतोय हेही अर्णवला समजत असतं. खरं तर त्याला इतका राग येत असतो, सत्य आत्ताच्या आत्ता सांगावं, पण ताईची परिस्थिती आता नाजूक आहे, त्याच्यामुळे दगडाखाली हात अडकल्यासारखा अर्णव तिथे फक्त मान डोलवून होकार देत असतो. राकेश जे काही बोलतो त्याला फक्त मान डोलवायचं काम अर्णव करत असतो. आणि तो बोलता बोलता म्हणतो खरं तर तुला माझ्यासारखा नवरा नसता, आणखी चांगला नवरा मिळाला असता. असं म्हटल्यानंतर ताई म्हणते अगं अरे असं का बोलताय तुम्हीच माझ्यासाठी सर्वोत्तम नवरा आहेत, तुमच्यासारखा नवरा मला कधीच भेटला नसता. प्रेम करणारा भाऊ माझ्या नशिबात आहे, नवरा माझ्या नशिबात आहे. त्यावेळेला अर्णवला राकेश म्हणतो तुला काय वाटतं, ताईला चांगला नवरा मिळाला आहे का? तर तो मांडो लावून होकार देतो. खरंच चांगला नवरा मिळाला आहे माझ्या बहिणीला, असा नवरा भेटलाच नसता. अंजली मग त्याला म्हणते काहीही काय बोलतो, तू पण तसंच बोलायला लागलाय. तितक्यात ना राकेश त्याला म्हणतो आता तुझ्या बहिणीची जी काही जबाबदारी, जी काही काळजी घ्यायची ती घ्यायला मी इथे आहे. तिची नेहमीच काळजी मीच करणार. त्यामुळे तू तुझ्या बहिणीची आता काळजी टेन्शन सोडून द्यायचं, तुझा संसार तुझं घर आता तू बघायचं सांभाळायचं, असं म्हणत त्याला तो उठवतो. आणि त्याला वचन देतो की तुझ्या बहिणीला मी नेहमी कायम आनंदात ठेवील, तिला कसलीच कमी पडू देणार नाही, आमचं येणाऱ्या बाळाला आम्ही एकदम छान सांभाळू, असं म्हणत वचन देतो. असंही बोलतो. आणि अर्णव त्याच्याकडे पाहत असतो. पाहताच मग तो बाहेर जायला निघतो. लगेचच राकेश अंजलीजवळ बसतो आणि अंजलीला नाश्ता देण्यासाठी मग समोर तिला म्हणतो तू तुझी काळजी घ्यायला हवी, आपल्या बाळाची काळजी घ्यायला हवी. आणि तिला लगेच तू नाश्ता भरवण्याचं कौतुक करतो. मागे वळून अर्णव पाहतो तर अर्णवला राकेश खुणवतो की तुझी बहीण माझ्यावर किती प्रेम करते, पाहिलं ना, माझं सत्य जर तिला कळलं तर ती तिचा जीव सोडू शकते की नाही, त्यामुळे तू तुझं तोंड बंद ठेवायचं. आणि अर्णव आता त्याचं तोंड बंदच ठेवणार असतो. इकडे ईश्वरीला दवाखान्यातून घेऊन नम्रता घरी येते. गोळ्या औषधं दिले वगैरे सगळं सांगत असते आणि ईश्वरीला आराम करायला सांगितले. पण ईश्वरी म्हणते नाही, मला ना दुकानावर जायचे, माझा आराम करण्याचा काही उपयोग नाही, मी तिथे जाऊन आराम करेल ना. पण तिला आई आणि बाबा सांगत असतात आज तुला आम्ही कुठेही जाऊ देणार नाही, एक दिवस नाही गेली तर काही आभाळ कोसळणार नाही. नम्रता म्हणते अगं मी आहे ना, मी घेईल त्या दुकानाची काळजी, तू घरी आराम कर. आणि ह्या गोष्टीला आईबाबाही होकार देतात. खरंच ईश्वरी, आज तू कुठेही जायचं नाही, फक्त आराम करायचा. आणि रूममध्ये जा बरं. रूममध्ये जायला निघते तेव्हा तिला काहीतरी बाहेरनं कोणीतरी विचारते की बरी नाही वाटत ते का तब्येत, म्हणून काळजी करायचा आवाज येतो. मागे वळून पाहते तर कोणीच नसतं. मग तिला आई म्हणते काय गं काय झालं? तेव्हा ती म्हणते मला ना कोणाच तरी आवाजाचा भास झाला. नम्रता तिला चिडवू लागते. मग तुला वाटते का कोणतरी यावं, तुझी तब्येत विचारावी, तुला बोलवायचे का त्यांना? मग
ईश्वरीची आई म्हणते, नको गं तिला चिडवू, तिचं लग्न जमलंय म्हणून तेव्हापासून तू सारखी चिडवत असते. बंद कर बरं तुझं चिडवणं, आणि जर कोणी आलं तर आम्ही तुला कळवू. आत्ता फक्त तू आराम करायचा, रूममध्ये जायचं आणि काहीही गडबड करायची नाही, फक्त आराम म्हणजे आरामच करायचा, असं सांगत तिला खडसवून ते रूममध्ये पाठवतात. फक्त आराम कर गं. ती रूममध्ये गेल्यानंतर ईश्वरीच्या आईला ना राकेशच्या म्हणजे काकांची काळजी वाटू लागते. आपण त्यांची बातमी घ्यायला हवी, ते कसे आहेत, त्यांना जाऊन चौकशी नुसतं फोनवर करण्यात अर्थ नाही, भेटायला हवं. ही आयडिया तर ईश्वरीच्या वडिलांनाही आवडली. तेही विचार करताय की आपण गावी जाऊन त्यांचं घरदार सगळं काही आपल्या नजरेखाली घालून येऊया, आणि नुसती फोनवर फॉर्मॅलिटी केल्यासारखं पण वाटणार नाही, आणि आपण स्वतः त्यांचे घर वगैरे पाहिलं तर आपल्यालाही समाधान वाटेल, हो की नाही. मग दोघंही आता त्यांच्या गावी जायचा विचार करताय. इकडे अर्णव घरी पोचतोय, रूममध्ये त्याच्या जातोय, आणि तिकडे गेल्यानंतर तो विचार करत बसलेला असतो की खरंच राकेशने हे काय करून ठेवले. आपल्या बहिणीचा इतका सुखी संसार होता, 1 मिनिटात कसं ना पत्त्यांचं घर कोसळावं तसं अंजलीचं घर कोसळून गेलं. ह्या गोष्टीचं वाईट खरं तर अर्णवला खूप वाईट वाटत असतं. अगदी खचून गेलेला असतो तो, आणि मामा त्याच्याजवळ येऊन उभे राहतात. त्याला सांगता येत नसतं, डोळ्यातनं टपटप पाणी पडत असतं, आणि मामा त्याला म्हणतात की काहीच बोलू नको, तू आला नाही, रात्रभर मी वाट पाहिली, मग मी तुला शोधण्याचा विचार केला, पाटीलला जाऊन भेटलो, पाटीलकडनं मला सगळं सत्य राकेशचं कळले. आता काय करायचं पुढे हा विचार तो अर्णवजवळ मांडू लागतो. अर्णव म्हणतो, आपण घरात कुणालाही सांगू शकणार नाही, ताईची परिस्थिती आता सध्या नाजूक आहे, तिला काय म्हटलं तिच्या जीवाला धोका निर्माण होऊन जाईल, त्यामुळे घरात आजीलाही सांगू शकत नाही. आईच्या जाण्याने आजी किती दुखवली आहे, त्याच्या ताईचंही असं झालं तर ते आणखी जास्त खचून जाईल. आकाश जरा इमोशनल आहे, तो त्याची इमोशन कंट्रोल करू शकणार नाही. राकेश त्याला काहीतरी हार्म करू शकतो, आणि राकेशकडनं जर हल्ला वगैरे काही झाला तर आपला आकाश ते सहन नाही करू शकणार. वल्लवीला तर सांगायलाच नको. वल्लवी तर सगळ्यात पहिले जाऊन अंजलीजवळच काहीतरी बडबड करेल, आणि आपल्या अंजलीची तब्येत खराब होऊन जाईल. त्यामुळे आता हे सत्य आपल्या दोघांमध्येच राहणार, आणि आपण चिडीचूप राहायचं, ह्या गोष्टीवर कुणाशी वाद घालायचं नाही, कुणाशी काही बोलायचं नाही. राकेश हा किती डेंजरस माणूस आहे याची कल्पना आता ह्या दोघांना आलेली आहे. त्याच्यामुळे कुणासमोर काही बोलणं म्हणजे कुणाच्या तरी जीवाला धोकाच निर्माण होईल. हे सगळं बरोबर आहे. आता आपण शांतता तर ठेवायचीच आहे. पण आता पहिला प्रश्न इथे मामांना पडला आहे की ईश्वरीचं काय? ती बिचारी लग्नाची स्वप्न पाहत असेल, आणि राकेशसारख्या नराधमाच्या ताब्यात ती नको जायला. मग तेच सगळं बोलण्यासाठी रस्त्याने अर्णव जात असताना ईश्वरीच्या वडिलांच्या अंगावरती खड्ड्यातलं पाणी ओढतं. त्याच्याने त्यांचा संताप होतो. अगदी चिडलेले ईश्वरीचे वडील आईचं नाव घेतात, तुझ्या आईने तुला काही संस्कार शिकवले की नाही. तेव्हा तो म्हणतो, काका मी तुमच्याशी नीट बोलते, तुम्ही माझ्या आईचे संस्कार काढताय. तिकडे त्या दोघांचं भांडण होतं. इकडे राकेशवर नजर ठेवण्यासाठी एक चिप ठेवलेली असते, कॅमेरा, तो राकेशने पकडलेला असतो. जरा जास्तच हुशारी दाखवतोय अर्णव, आणि अर्णव ईश्वरीला भेटायला तिच्या घरी जातो. तिची तब्येतीची काळजी करतोय का, तुम्ही काळजी करू नका असं म्हटल्यानंतर तो म्हणतो, मला खरं तर तुझ्या लग्नाबद्दल बोलायचं, तू लग्न करू नको, सगळ्यात मोठा चूक तुझी ह्या लग्नाबाबत होईल, मी सांगतोय त्याच्यावर सत्य घटनेवर लक्ष दे. पण ईश्वरी त्याच्या एकही शब्दाला ऐकत नाही. लग्नाचा निर्णयावरती ठाम राहते. चला तर मग पुढे जे काही होणार ते पाहण्यासाठी तयार राहा.